आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। वेलकम टू दोस्तों, आपका स्वागत है। मैं हूं शेख मुख्तार, आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज़। दोस्तों, आज हम मौजूद है बस स्टैंड के ऊपर। आप सब लोगों को तो पता है कि एसटी महामंडल की तरफ से जो है 1 रुपया बढ़ चुका है। इसी की वजह से जो है यहाँ पे लोगों में नाराज़गी है। नाराज़गी क्यों है हम बताएंगे आपको। नाराज़गी इसलिए कि उन्हें छुट्टे देने की परेशानी हो रही है, और कंडक्टर इसलिए परेशान है कि उन्हें अगर 10 की नोट दिए तो 1 रुपये की वजह से उनको 9 रुपये छुट्टे देना पड़ता है। उन्हें बड़ी दिक्कत होती है। तो चलिए आइए जानते हैं, यहाँ जनता बैठी है, उनसे हम बात करेंगे कि कितनी परेशानी हो रही है। ओके, तो एक्चुअली जो भी अभी रेट हाइक हुआ है, इसके बाद भी अगर आप देखोगे तो जो भी बसेस वगैरह है उसमें बिल्कुल भी क्लीननेस होता नहीं है। ठीक है, बिल्कुल भी क्लीन नहीं होती, वो टाइम पे नहीं होती। ठीक है, अगर आपकी एसी बस है तो उसमें से पानी टपकता है लोगों के ऊपर। ठीक है, तो अगर आप इंक्रीज कर रहे हो फेयर्स तो डेफिनेटली आपने वैसी सर्विस भी देना चाहिए, यही कहना। आपको बस के बारे में कुछ हाँ, नाही, माझी 11:30ची शिवशाहीची बुकिंग होती, आता 1:45 झालेले आहे। लोक म्हणतात भाडेवाढ झाल्यामुळे, पण भाडेवाढीमुळे ही गर्दी बघा तुम्ही, इकडे किती गर्दी शिवशाहीच्या बुकिंगसाठी। लोक वाट पाहत आहे, गाड्या वाढवत नाहीये। म्हणजे विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांना पुणे जायचंय, कॉलेज अटेंड करायचंय, पण इथं कोणीही लक्ष देत नाहीये। ड्रायव्हर गाडी घ्यायला गेलाय, ड्रायव्हर 1 तास झाले गाडी आणतोय फक्त। इथून बऱ्याच गाड्या गेल्या पण शिवशाही आलेली नाहीये। प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन गाड्या नवीन द्यायला पाहिजे। पैसा जर तुम्ही 600 रुपीज घेतायत पुण्यासाठी आणि साधारण गाडी 400 रुपये घेते, 200 रुपये एक्स्ट्रा कसले घेताय तुम्ही? सेवा का देत नाही? 11:35 ची माझी जर बुकिंग आहे तर 1-2 वाजता काय, 2 वाजले तरी अजून गाडी लागलेली नाही। नाही अपेक्षित होतं समजा, आणि दरवाढ करणं गरजेचं आहे। पण ही दरवाढ जी आहे ती 5 रुपयाच्या पटीमध्ये, 5 रुपये, 10 रुपये, 15 रुपये या पटीमध्ये जर केली असती तर आमची जे प्रवाशासोबतची तक्रारी होतात समजा, भांडणं, हा बरोबर आहे, बरोबर, चिल्लर घेण्यासाठी जी तक्रारी प्रवाशामध्ये होतात समजा, आता 3-3 रुपये माझ्याकडे शिल्लक राहिले तर मी तिघामध्ये किंवा चौघामध्ये जर दिलं तर त्या तक्रारी होतात, त्यांना 12 रुपये लावून देणं वगैरे। त्याच्यापेक्षा प्रवासी आणि कर्मचाऱ्यामध्ये जर वाहकामध्ये जर समन्वय राखायचा असेल तर 5च्या पटीमध्ये दर करणं तिकिटाचं हे शासनाचं एक गरजेचं आहे समजा। त्यांनी म्हणतात की बाबा जास्तीत जास्त प्रवाशांना तुम्ही UPI पेमेंट करायला सांगणे, पण जवळपास आपल्या गाडीत प्रवास करणारे प्रवासी जे आहेत 5% पण प्रवासी असे करू शकत नाही, UPI पेमेंट करू शकत नाहीत समजा। हा, ऐन वेळेला काही वेळेस असं होतं की UPI पेमेंटचे पैसे कमवतात प्रवाशाकडून, पण आपल्याकडून तिकीट येत नाही बाहेर। आम्हाला चिल्लर देण्यापेक्षा आम्हाला 5च्या पटीमध्ये जर दरवाढ केली तर ती योग्य राहील समजा। नाही, चक्का जाम आंदोलन आम्ही तिकीट नाही तर आम्हाला आमची मागणी एवढी राहिली, 5च्या पटीमध्ये तुम्ही दरवाढ करायला पाहिजे। 5, 10, 15, 25 पूर्वी ज्या पद्धतीने होतं त्या पद्धतीने केलं तर काय आवश्यकता नाही। बढ़ा है, कहीं पे 6-7 रुपए बढ़ा है। मेरे को तो कल इतनी दिक्कत आ गई थी, 137 रुपए टिकट हो गया, तो उनको मेरे को 13 रुपए देना था, तो 13 रुपए से मैंने उनको खाली 10 रुपए दिया। 30 रुपए मैंने उनके उतरने के बाद 2 जन के झगड़े लगा के उनको दोनों को 5 रुपए मिला के दिया। तो इन्होंने जो टिकट बढ़ाया है, ये 5 रुपए जो बढ़ाए इन्होंने, 2-3 रुपए जो बढ़ाए, इसमें से इन्होंने 5 रुपए बढ़ाना था या 10 रुपए बढ़ाना था, क्योंकि 15 रुपए की बहुत दिक्कत आती है। 20 रुपए या 10 रुपए ठीक है, 25 रुपए की भी बहुत दिक्कत आती है। उनको 5 रुपए कहाँ से देना? 5 रुपए की वजह से हम लोगों के और उनके झगड़े हो जाते। कल ही एक पुलिस स्टेशन में झगड़ा गया है, तो हाँ, तो गए तो बहुत दिक्कत आती है हमको। तो इन्होंने हमारा यही कहना है, हमारा यही कहना है, सरकार ने हमको एक तो चिल्लर दे देना। ये जो हमको 100 रुपए देते, ये 100 रुपए पूरी आखी नोट देते, तो ये 1-1, 2-2 की नहीं देते, 100 की नोट देते। उसमें से हम कैसा करने का? हम बाहर से हमको भीख मांगना पड़ता है। जिसको चॉकलेट वाले के पास दो, पानी बोतल वाले के पास दो, भाई छुट्टे दो, ऐसा करना पड़ता है। तो इन्होंने सरकार ने जो बढ़ाए
ये बिल्कुल गलत है। भाड़े बढ़ाए इन्होंने तो ठीक है, परेशानी का सामना आपको परेशानी का सामना हमको पड़ना है, हमको करता है, हम लोगों को करना पड़ता है। वो क्या है, खाली कुर्सी पे बैठते हैं, हमको बोल देते हैं जाओ, पर झगड़े तो हम दोनों के होते हैं ना। तो एक तो हमको छुट्टे देते जाओ, नहीं तो फिर ये भाड़ी जो बढ़ाई इन्होंने, ये 5 रुपए 10 रुपए ऐसे करो, 5 रुपए नहीं 10 ही रुपए करो, 10 20 30 40 ऐसा करो। ये 5 की झंझट भी मत रखो, 1 2 5 की झंझट रखो ही मत। हे जे भाडेवाढ झालेली आहे इतर 4 ते 5 वर्षापासून जी सातत्याने वार्षिक होणं आवश्यक असताना हे एकदम म्हणजे 5 वर्षानंतर झालेली भाडेवाढ आहे। ही 14.95 करण्याऐवजी 15% जरी झाली असती तर हा जे काही 16 रुपये 11 21 ही झंझट राहिली नसती। कारण की वाहकांना तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी कुठलेही नाणं तुम्हाला अस्तित्वाला दिसणार नाही। 1 रुपये 2 रुपये नाणे तुम्हाला चलनामध्ये दिसत नाही। 5 रुपये 10 रुपये 5 रुपये सुद्धा क्वचित दिसतात। त्यामुळे 5च्या पटीत ही भाडेवाढ होणे आवश्यक असताना तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं 5 10 5च्या पटीत आमचा प्रस्ताव प्राधिकरणाला गेलेला असताना 1 रुपयाच्या पटीत ही प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ही चूक केली आहे। त्यामुळे हे 5 10 या पटीतच ही भाडेवाढ होणे आवश्यक आहे। त्यामुळे आपल्याला बघत असेल समाज माध्यमावर बऱ्याचशा वाहकांचे वादविवाद तक्रारी उद्भवताना दिसत आहे। प्रवाशांकडे सुद्धा चलनात जर या चलनात 1 2 रुपये चलनच नसेल तर ते सुद्धा कुठून आणणार आहे। त्यामुळे 5च्या पटीत भाडेवाढ व्हावी अशीच आमची मागणी आहे।